ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता सर्वजण छान अशा इथे गप्पा मारत असतात. तितक्यातच इकडनं अस्मिता आणि सचिन आलेले असतात. तर सचिनला घरात पाहून खरं तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता पूर्ण आजीला आणि कल्पनाला तर ही गोष्ट माहीत असते. आता पण बाकीच्यांना सचिन घरात आलेली ही गोष्ट खरं कुणालाच माहीत असते. तेव्हा इथे अर्जुन उठलेला असतो रागातच. खरं तर आता इथे प्रताप म्हणत असतात, तू इथे काय करतोय? तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो, तुला तर आम्ही घराबाहेर काढलं होतं, तू इथे कसं काही आलास? असं इथे अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इथे अश्विन देखील म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली घरात यायची? तुला तर आम्ही हाकललं होतं, खरं तर कुणालाच तू इथे आम्हाला नकोस, असं इथे अश्विन देखील म्हणतो. तेव्हा मात्र अस्मिता इथे फार भडकलेली असते. अस्मिता म्हणत असते की अर्जुन आणि अश्विन, तुम्ही माझे भाऊ जरी असलात ना, हा माझा नवरा आहे आणि त्याचा अपमान मी अजिबात सहन करून घेणार नाही, असं इथे अस्मिता म्हणत असते. तेव्हा इथे अस्मिता असं देखील म्हणते, तुम्ही जर आता परत जर त्याला काही बोललात ना तर याद राहा. आता तेव्हा लगेच आता प्रताप म्हणत असतात, पण अगं त्याला तू इथे येण्याची परवानगी तरी कशी देईस? तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, मी माझे निर्णय घ्यायला मोकळी आहे, तरी देखील तुम्हाला सांगते की मागचं सगळं विसरून मी सचिन सोबत राहणार आहे, मला लग्न माझं मोडायचं नाही, असं इथे अस्मिता म्हणत. त्याला सर्व गोष्टीचा इथे पश्चाताप झालेला आहे, त्यामुळे मी त्याला माफ केलेला आहे आणि मी आयुष्यभर त्याची बायको म्हणून राहिला मला आनंद वाटेल, असं इथे अस्मिताचं हे बोलणं ऐकून खरं तर पूर्ण आजीने खरं डोक्याला हात लावलेला असतो आणि बाकी सर्व घरच्यांना इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता खरं तर इथे रविराज देखील अस्मिताला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की अस्मिता, तू पूर्णपणे विचार केला आहेस ना? तेव्हा इथे अस्मिता म्हणते, हो मी विचार केला आहे. तेव्हा प्रताप म्हणतात, तू तर डिवोर्सपर्यंत गेली होतीस, मग आता काय झालं? तेव्हा इथे अस्मिता म्हणते, मी काही जरी केलं तरी माझ्या पाठीमागे तुम्ही उभा राहणार ना, असं तुम्ही म्हटला होतात ना, मग आता काय झालं तुम्हाला? असं इथे अस्मिता रागातच म्हणत असतात. आता खरं तर इथे सचिन नाटकं करायला सुरुवात करतो. अगं अस्मी, काय करतेस तू? तुला मी सांगितलं होतं ना चिडचिड करू नको, आणि हे सर्व आपलीच माणसं आहेत ना आणि त्यांचा राग मी समजू शकतो ना, असं इथे मुद्दाम त्याचे सर्व इथे नाटकं सुरू असतात. आता ह्या सचिनच्या बोलण्या खरं अस्मिताला विश्वास असतो, मात्र घरच्यांना कुणाला देखील त्याच्या बोलण्यावर काडी मात्र इथे विश्वास नसतो. आता हे दोघे तर इथून निघून गेलेले असतात, मात्र इथे अर्जुनला फार राग आलेला असतो. आता इकडे खरं दुसऱ्या बाजूला प्रिया गाडीमध्ये बसलेली असते आणि ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, मला वाटलं होतं या नागोबाला जन्मठेप भेटली ना तर तो शांत बसेल, मात्र हे तर अजूनच फणा काढायला लागला, असा खरं तर रागारागच ते इथे बोलत असत. मला काही करून ह्याला शांत करायलाच पाहिजे, नाहीतर हा नागोबा, मेहपत आणि साक्षी हे सगळे मिळून माझे तुकडे तुकडे करतील, असं म्हणून खरं ही फार टेन्शनमध्ये इथे आलेली. आता ही परत स्वतःच्या मनाशी म्हणत असते की मला आता अशी ॲक्टिंग केली पाहिजे की नागोबाला वाटलं पाहिजे मी त्याला जेलमधून सोडवण्यासाठी त्याला मदत करत आहे, आणि सेम तशीच ॲक्टिंग मला इथे सुभेदारांच्या घरी देखील करायलाच हवी. म्हणजे काय, नागोबाकडे गेले की सुभेदारांना शिव्या द्यायच्या आणि सुभेदाराकडे गेले की नागोबाला शिव्या द्यायचा, हे केल्याशिवाय आता काही भाग नाही, असं इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आता खरं तर प्रिया पर्समधून सिंदूर काढते, सिंदूर लावत असते, टिकली लावते आणि कुंकू देखील लावते. हे सर्व काही लावून छान असा पदर घेते आणि पदर वगैरे घेऊन झाल्यानंतर ती आता इथे अश्विनला व्हिडिओ कॉल लावत असते. आता अश्विनला व्हिडिओ कॉल लावल्या खरं अश्विननी इथे प्रियाला पाहितल्याबरोबर त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो म्हणत असतो, काय प्रिया, हे काय आहे सर्व? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अहो मी मंदिरात गेलते. तेव्हा इथे अश्विन म्हणतं, मंदिरात? तू तर कोर्टात गेलतीस ना, आणि सगळ्यांसोबत तू घरी का नाही आली? तेव्हा इथे प्रिया म्हणत, मी ना खरं तर देवाला नवस बोलले होते की आपण जर केस जिंकलोत ना तर मी देवी आईला 50 प्रदक्षिणा घालीन आणि जळती वात हातावर ठेवून आरती करेल. हे बोलणं ऐकून खरं अश्विनला फार मोठा धक्का. खरं तरी ते अश्विन म्हणतो, तू बाळा ओकेस ना? ताप वगैरे काही आला नाही ना? तुझ्या डोक्याला मार वगैरे काही लागला नाही ना? तू ठीकच ना? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अश्विन का बोलतोस रे असं? मला आता खरं तर तुझी ॲक्टिंग इथे पुरेपूर तिने केलेली आहे, मान्य आहे मला तुझा माझ्यावर विश्वास नाही, मी थोडी चिडचिडी आहे, पण मी माणूसही ना रे अश्विन. ज्या माणसामुळे माझ्या आईबाबापासून ताटाटूट झाली, त्या माणसाला जर शिक्षा मिळणार असेल तर एवढं मी करू शकते ना रे अश्विन, असं इथे प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे अश्विन, खरंच सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की हा नागराज किती दुष्ट माणूस आहे, ह्या माणसाचं खरं तर मला आयुष्यभर तोंड देखील बघायचं नाही, असं इथे प्रिया म्हणत असतं. तेव्हा इथे अश्विन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, तन्वी बघ तुझ्यासाठी हा किती सेन्सिटिव्ह विषय हे मला कळतंय, तू घरी ये आपण बोलूया, असं म्हणून इथे ते दोघे आता फोन ठेवतात. फोन ठेवल्याबरोबर ही प्रिया लगेच तो पदर खाली फेकून देते आणि म्हणत असते, हा अश्विन जन्मल्यापासूनच मूर्ख असेल की याला मूर्ख बनण्यात मी एक्सपर्ट झाले, पण आता फक्त अश्विन नाही घरातले सगळेच या ड्रामाला फसले पाहिजेत. आता घरी जाते आणि त्या बिंडोक सुभेदारांपुढे ड्रामा करते.
आणि त्यांना आगोबापुढे काय ड्रामा करायचं ते नंतर बघते असे ते प्रिया स्वतःच्याच मनाला म्हणत असते. सुभेदारांच्या नाटकाचा पहिला अंक काय असेल बरं असं ती इथे विचारच करत असते. आता लगेच इकडे दुसऱ्या इकडे सचिनला घरात पाहून इथे खरं तर अर्जुनला फार राग आलेला असतो. अर्जुन म्हणतो असतो की हा माणूस कधी आपल्या घरात आला. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते तुम्ही कोर्टात गेला तेव्हा तो इथं आला आणि आता अस्मिता म्हणते की तो आता इथेच राहणार. हे ऐकल्याबरोबर खरं सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो काय खरं बोलतीस तू मम्मा असं इथे अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इथे प्रताप देखील म्हणतात पूर्ण आई तू तरी काही म्हणायचं ना त्या अस्मिताला समजायचं ना. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते तुला काय वाटतं ती अस्मिता हे सर्व काही ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का. आणि आपण काही बोलायला गेलो तर यातनं वादावादी नक्कीच होणार आणि ही अस्मितासाठी खरं तर ठीक नाहीये असं इथे पूर्णाजी म्हणत असतात. असं इथे अर्जुन म्हणत असतो मग आपण देखील मूर्खपणाच करायचा का. तेव्हा रविराज देखील अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करतात. मग आपण असा आरडाओरडा करून काय उपयोग आहे सांग बरं अर्जुन. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मम्मा मला का नाही सांगितलं जेव्हा हा सचिन घरात आला तेव्हा मला तू फोन करून सांगायला हवं होतं. तेव्हा इथे पूर्ण आजी म्हणत असते त्या गोष्टीने काय झालं असतं तुमची केस तिकडे सुरू होती आणि ही गोष्ट सांगून तुम्हाला आम्हाला डोक्याला ताण द्यायचा नव्हता खरं तर असं इथे पूर्ण आजी म्हणत असतात. आता इथे प्रताप म्हणत असतात म्हणजे आपण काहीच करायचं नाही का मग आता. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात आपण नवरा बायकोच्या नातात तेव्हाच बोलू शकतो जेव्हा बायकोला काय चुकेन काय बरोबर आहे हे कळत असतं. इथे अस्मिता त्याच्या बाजूने आहे आपलंच तोंड आणि आपलेच दात असं म्हणून आपण आता इथे गप्प बसला. इथे अर्जुन म्हणत असतो हा सचिन थोड्या दिवस नीट वागेल पण मात्र परत जशा तसा वागणारच आहे. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात आम्हाला देखील हे सर्व काही कळतंय अर्जुन पण आपण अस्मिताच्या या अवस्थेत तिच्या मनाविरुद्ध नाही जाऊ शकत. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो तुम्ही अस्मिताच्या आत्ताच्या अवस्थेचा विचार करा आणि मी अस्मिताच्या फ्युचरचा विचार करतो. आत्ताच मी ह्या आज सचिनला घराबाहेर काढतो असं म्हणून रागातच जात असतो. तेव्हा मात्र पूर्ण आजीने अर्जुनला इथे थांबवलेलं असतं. कुठल्याही नात्यात सल्ला देणं आणि ढवळाढवळ करणं ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत अर्जुन. आता जर आपण तिला जबरदस्ती केली तर तिच्या मनात आपल्याविषयी कडवटपणा येईल बाकी काही होणार नाही असं इथे पूर्ण आजी म्हणत असते. पूर्ण आजीचं बोलणं ऐकून खरं अर्जुन थोडा शांत झालेला असतो मात्र सचिनवरचा राग त्याचा काही आणखी गेलेला नसतो. त्याला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू. आता इकडे पुढील भागात आपण पाहत असतो की सायली अर्जुनला म्हणत असते तुम्ही जे मेहपतला फोटो दाखवणार होतात ते पाहून एवढा मेहपत का घाबरला असावा असं इथे खरं तर सायलीने विचारल्याबरोबर अर्जुन इथे फार घाबरलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला रविराज इथे प्रियाला म्हणत तू आमची मुलगीस ना कधी वागलीस मुलीसारखं ते स्थान आमच्या मनामध्ये तू कधीच निर्माण केलं नाहीस आणि म्हणूनच तो मान आम्ही कायमचा सायलीला दिलेला आहे. हे ऐकून खरं तर प्रियाचा चेहऱ्याचा रंगच इथे उडालेला होता. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली इकडे अर्जुनला म्हणत असते चला ना मेहपतला भेटायला जायचं आहे ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो तू पण येणार. तेव्हा सायली म्हणते हो मी येणार की. तेव्हा इथे अर्जुनला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की हिच्या समोर जर आमच्या डीलबद्दल मेहपतनी बोललं तर काय होईल असा प्रश्न त्याला इथे पडलेला असतो. आता इथे पुढे काय होतं पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढाच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब